नमस्कार मित्रांनो, कसे सर्व बरेच ना? तर बरेच असले पाहिजेत. तर मी प्रथमेश आणि प्रथमेश मोरे ब्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ कशा बाबतीत आहे. म्हणजे कुठे जाणार नाही बाहेर. किती दिवसापासून विचार चाललेला की घरचे व्लॉग चालू करू, म्हणजे घरातील काय रेसिपी म्हणते ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा विचार चालू होता. पण टाइम पण नव्हता आणि काय करू काय ते समजत पण नव्हतं. पण अचानक भयानक आईचा प्लॅन ठरला की गुलाबजाम बनवणार आहे ती घरी. तर त्यासाठी चल बोललो की करू, म्हणजे व्लॉग बनवू. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि एक गोष्ट मांडायला गेलं की सगळ्यांच्या घरी गुलाबजाम बनवतात, काय एवढा मोठं स्पेशल नाही. पण एक कंटेंट दाखवायचा आहे. माझ्या घरी आई कशी कुठल्या पद्धतीत बनवते ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आता जातोय किचनमध्ये. आई किचनमध्येच आहे, तर तो दाखवतो तुम्हाला. चला आता चाललोय किचनमध्ये चाललोय. आई किचनमध्ये आहे. गुलाबजामचं पॉकेट फोडते. दाखव किती किलोचं आहे. 200 ग्रामचा आहे. किलो नाही, 200 ग्रामचा आहे. 40 पीस. आता ती बघू दे किती बनवते. पीठ टाकलंय तिने आणि तिकडे साखर ठेवले. काय पाणी टाकते काय? पाणी दूध पण टाकू शकतो ना? तर तुमच्या चवीनुसार दूध किंवा पाणी टाकू शकता. आता पूर्ण पीठ मळून घेते आई. त्यानंतर पीठ मळल्यानंतर किती 15-20 मिनिटं ठेवायला लागेल. पीठ मळल्यानंतर 15-20 मिनिटं ठेवायला लागेल. पीठ मळून झालंय. झालं नाही पीठ मळून? पीठ मळून झालंय. आता त्याच्यावरती ताटली टाकते. आता ह्याला किती मिनिटं लागतील आई? 15-20 मिनिट. आता काय करते? आता पाक तयार करते. पाक तयार करते. पाणी ठेवलंय इथे. किती पाणी टाकलंय? पाणी अंदाजाने टाकलंय. पाणी गरम व्हायला लागतो काय? पाणी गरम झाल्यानंतर किती साखर? अर्धा किलो साखर. पाणी गरम झालंय. आई आता काय? आता साखर घालायची. अर्धा किलो साखर आहे ना? पाणी कमी होईल काय जास्त आहे? आता पाक तयार झाले. आता चवीसाठी वेलची टाकायची. वेलचीची पावडर आहे ना? झालं नाही पाक तयार? हो, पाक तयार झाले. आणि आता आपण गुलाबजाम बनवू. आता काय गुलाबजामचे गोले बनवायचे. 10-15 मिनिटं झाली नाही याला? हो, झाली. ना थोडे. आता हे झाले. हम्म. आता आपण ते तळून घ्यायचे.
तळून घ्यायचे. ते तेल टाकतेस ना? हो. बस होईल तेल एवढा? बस. आता तेल गरम होईपर्यंत थांबायला लागत असेल ना? हो. आता तेल गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण गुलाबजाम टाकायचे. हे कसे मंद गॅसवर तळायचे असते, कारण जर गॅस फास्ट झाला ना की मग ते करत नाही. पूर्णच ब्राउनिश कलर झाले त्यांचा. आता पाकात टाकते काय? टाईम आधी नाही पाकात टाकायचं, नंतर थोडी वेळ टाकायचं. टाइम आहे काय थोडा? हो, कारण हे एकदमच तळून घेते, नंतर एकदम पाकामध्ये टाकते. तिथे सगळे गुलाबजाम तळून झालेत. आता त्यांना पाकात टाकायची वेळ आले. आई आता पाकात टाकायचंय ना? हा, आता पाकात. आता ना किती टाइम लागेल पूर्ण फुगायला? त्याला अर्धा तास ठेवून द्यायचे, हम्म. कारण काय जेवढे ते आतमध्ये त्यांच्या ह्याच्यामध्ये पान जरी तिथपर्यंत ते चवीला चांगलं लागतं. आता अर्धा तास थांबायला लागेल काय? हो, अर्धा तास ठेवायचं. अर्धा तास झाला आहे आणि गुलाबजाम झालेत बघू शकता. म्हणजे पूर्ण फुगलेत असे. तर आता टेस्ट करूया कसे झालेत. आईला सांगतो द्यायला. ए आई दे. गुलाबजाम आहे तर बघ, टेस्ट करतो कसे झाले. तर मित्रांनो खरोखर लिटरली खूप मस्त झालेत. असं नाही की तुम्हाला सांगायचं म्हणून चांगले झाले, खरोखर खूप मस्त झालेत. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा हा रेसिपीचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ह्यापुढे असे घरचे ब्लॉग पोस्ट करू की नको ते सुद्धा सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर या गुलाबजाम खायला. सो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, टेक केअर, बाय.